पालकांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपयश का आलं आहे त्याची कारणं शोधायची आहेत आणि मुलाला आत्मविश्वास द्यायचा आहे. अनुभूतीमध्ये पालक बरेच वेळा एक समस्या घेऊन येतात. ती म्हणजे त्यांच्या मुलाला जेव्हा कमी मार्क मिळतात किंवा कुठेतरी अपयश येतं, की त्यावेळी अस्वस्थ अवस्थेत पालक येतात आणि अक्षरशः त्यांच्या पायाखालची त्यावेळी वाळू घसरलेली असते आणि मुलाला वाटेल तसं बोलत असतात. अगदी आमच्यासमोरसुद्धा त्याला घालून पाडून बोलतात आणि त्याला ह्युमिलिएट करत असतात. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने त्याला दूषणं दिली जातात किंवा काहीतरी विचित्र उपाय त्याला सुचवले जातात. म्हणजे अनेक उपाय आमच्याकडे पालक असे सांगतात आमच्याच समोर. त्यातले 1-2 गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करतो. म्हणजे मध्यंतरी एक पालक मुलाला म्हणाले, की मी त्याला आता सांगितलं आहे, की "तू आता पुन्हा नापास झाला, तर तुझं आता शाळेतनं तुझं नाव काढून घेणार आणि मी तुला आम्ही पुण्यात राहतो. त्यामुळे पुण्यात जो झेड ब्रिज आहे, त्या झेड ब्रिजखाली तुला अंडाभुर्जीची गाडी काढून देणार." किंवा बरेच वेळा पालक हे तर खूप कॉमनली सांगतात, की "आमच्याकडे जी कामाला मावशी आहे, तिला आता काढून टाकणार आणि तुला आता भांडी घासायची आहेत आणि लादी कचरा करायचा आहे." आता ही जी सगळी सोल्युशन सांगतात ही खरंच म्हणजे इररिस्पॉन्सिबल पेरेंटिंगची ही सगळी सोल्युशन्स आहेत. अजिबात विचार न करता जे तोंडात येईल ते बोलून टाकायचं आणि ह्युमिलिएट करायचं. अशा पद्धतीने पालक मुलाला पर्याय सुचवत असतात. आता मुलाला प्रॉब्लेम जर आला असेल तर त्याचं हे कसं सोल्युशन असू शकतं, की अंडाभुर्जीची गाडी काढणं किंवा घरात भांडी घासणं, कचरा काढणं ही सोल्युशन्स असू शकत नाहीत त्याची. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिथे एक तो ॲनालिसिस नीट झाला पाहिजे, की मुलाला अपयश का आलं? बरेच वेळा तिथे असं होतं, की माझ्या मुलाला अपयश का आलं आणि त्या अपयशाची कारणं शोधली जात नाहीत. तिथे अहंकार जास्त येतो. तर मुलाला आपले अपयश येऊ शकतं हे पहिला स्वीकार करणं गरजेचं आहे आणि तो स्वीकार केल्यावर त्याला का आलं आहे हे निदान करणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण ते निदान योग्य पद्धतीने करत नाही, तोपर्यंत त्याचं सोल्युशन पण इफेक्टिव्हली काढणार नाही आणि म्हणून मग असं काहीतरी अद्वा आपण बोलत राहू ॲज अ पालक म्हणून. तर पालक म्हणून एक नक्की आपल्याला काळजी घ्यायची आहे, की बोलताना आपल्याला अवेअर राहायचं आहे आणि त्यातनं आपल्या मुलाला मोटिव्हेशन मिळालं पाहिजे. त्याचा कॉन्फिडन्स कमी नाही झाला पाहिजे. समजा आपण एखादी चूक केली आणि आपल्याला जर कोणी अशी सोल्युशन दिली तर आपल्याला काय वाटेल? आपण मोठे असल्यामुळे आपण आपला राग व्यक्त पण करू. पण मुलाशी असं बोलून त्याचा कॉन्फिडन्स कमी करायचा नाही आहे, तर त्याला अपयशातनं बाहेर काढण्यासाठी खरं तर आत्मविश्वासाची गरज आहे आणि ते पालक देऊ शकतात. आता समजा या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला ॲनालिसिस नीट करता येत नसेल किंवा ॲनालिसिस करण्यासाठी कोणाची मदत हवी असेल, तर निश्चितपणे तुम्ही अनुभूतीसारख्या संस्थांना संपर्क साधू शकता. तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन या. त्याची काय समस्या आहे ती आमच्याबरोबर शेअर करा. निश्चितपणे आपण त्यातनं एक योग्य त्याचा ॲनालिसिस करू आणि त्याचं योग्य ते सोल्युशन काढू. आणि परत एकदा सांगतो, पालकांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपयश का आलं आहे त्याची कारणं शोधायची आहेत आणि मुलाला आत्मविश्वास द्यायचा आहे. ऑल द बेस्ट.